जळगाव जामोद शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर नगर परिषदेनं अखेर कठोर भूमिका घेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे। मुख्याधिकारी सूरज जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे शहरातील मुख्य रस्ते मोकळे झाले असले तरीही रस्त्यावर स्वयंरोजगार करून उदरनिर्वाह करणाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून जळगाव जामोद शहरात रस्त्यालगत मोकळ्या जागांवर आणि सार्वजनिक रहदारीस अडथळा ठरतील अशा अनधिकृत बांधकामाची संख्या प्रचंड वाढली होती। यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत होता। ही गंभीर दखल घेत पालिकेनं ही मोहीम हाती घेतली। ज्याचं अतिक्रमण होतं त्यांना प्रशासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या। यामध्ये लाऊडस्पीकरद्वारे मुनादी करण्यासोबतच प्रत्यक्ष अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन 72 तासात स्वतःहून अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते। नगर परिषदेच्या या प्रशासकीय शिस्तीमुळे काही जागरूक नागरिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य केलं। ज्यांनी दिलेल्या वेळेत स्वतःहून अतिक्रमण हटवलं नाही अशा ठिकाणी नगर परिषदेचा संपूर्ण ताफा आणि पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली। जेसीबीच्या सहाय्यानं शहरातील अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली। या कारवाईमुळे जळगाव जामोद शहराच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असून प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्याचं सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे।